नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC मेन्स 2025चा जो GS1 चा नुकताच पेपर झाला, तर भूगोल या विषयावरचे जे प्रश्न आलेले होते त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत लोकेश थोरात सर. तर सर, सगळ्यात पहिला जो ऑब्व्हियस क्वेश्चन आहे तो म्हणजे असाच आहे की ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे म्हणजे UPSC प्रमाणे असलेली राज्यसेवेची पहिलीच मुख्य परीक्षा आहे. तर एकंदरीत भूगोल विषयावरचे प्रश्न बघता कसा अप्रोच आहे असं वाटते? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? आता हा जो पेपर होता हा राज्यसेवेचा पहिलाच पेपर झालेला. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की जुनी जी MPSC ची पेपर्स होते म्हणजे 2009-10च्या वेळेस जी काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती तर तशा प्रकारचे प्रश्न येतील किंवा काही जणांचं म्हणणं होतं की UPSCच्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन्स येतील. पण पर्सनली मला असं वाटतं की राज्यसेवा आयोगाने किंवा MPSCने हे जे पेपर सेट केलेले आहेत ना त्या दोन्हीचं खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हे जे क्वेश्चन्स पाहिले जॉग्राफीचे तर UPSC सारखे डिफिकल्ट पण नव्हते, बट ऍट द सेम टाइम जुनी जी MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होती ते तेवढे सरळ सोट आणि सिम्पल पण नव्हते. सो ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. प्लस करंट अफेअर्सचा टच पण ह्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी क्वेश्चन्स मध्ये इंटिग्रेट केलेला आहे. तर हे माझं एक नवीन ऑब्झर्वेशन आहे ह्यावेळेस. ओके. आणि सर, आपला जो लाईव्ह व्हिडिओ झाला रिसेंटली ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्न एक्सप्लेन केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक पेपर कव्हरेजचा मुद्दा सांगितलात मुलांना, तर तो पुन्हा एकदा एक्सप्लेन कराल का? म्हणजे तो भूगोल विषयाच्या बाबतीत स्पेसिफिकली कसा मॅटर करतो? लाईव्ह स्ट्रीमिंगच्या वेळेस मी डिस्कशन घेत असताना तो मुद्दा का मांडला, कारण जर तुम्ही प्रश्न पाहिले असतील भूगोलाचे तर 2 प्रश्न असे होते की ज्याच्यामध्ये त्यांनी सब क्वेश्चन्स केलेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक 10 मार्क्सचा 10 मार्क्सचा एक क्वेश्चन होता, तर त्याला त्यांनी 2 शॉर्ट नोट्स विचारलेला, ज्याच्यामध्ये एक मड वोल्कॅनोचा क्वेश्चन होता आणि दुसरा क्वेश्चन होता सुनामीचा. तर आता इथे होतं काय बघा, नॉर्मली 10 मार्क्ससाठी जेव्हा स्टुडंट लिहितात उत्तर तर ते 150 शब्दांमध्ये लिहायचं असतं. पण तोच प्रश्न जेव्हा 5-5 मार्कमध्ये स्प्लिट केला जातो ना तर त्यावेळेस तुम्हाला 100 मार्क्सचे 200 शब्दांमध्ये उत्तरं लिहावी लागतात आणि ती 2 उत्तरं लिहावी लागतात. इथे होतं काय की जर फक्त 10 मार्कर आला तर 10 मार्करमध्ये तुम्हाला 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं, पण 5-5 मार्कचे 2 आले तर त्या केसमध्ये तुम्हाला 200 शब्द लिहावे लागतात. म्हणजे ह्या केसमध्ये होतं काय की तुमचे 50 शब्द एक्स्ट्रा लिहावे लागतात. सेम तसंच तुम्ही बघा शेवटचा जो प्रश्न होता तर त्याच्यामध्ये त्यांनी 15 मार्क्सचा जो क्वेश्चन होता तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रश्न विचारले. एक होता टेम्परेट सायक्लोनचा, समशीतोष्ण आवर्ताचा, आणि दुसरा होता शक्ती सायक्लोनचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी 10+5=15 असे 15 मार्क्सचे 2 क्वेश्चन्स विचारलेले. इथे सुद्धा तीच स्टोरी होती की तुम्हाला आधी 15 मार्क्ससाठी 250 शब्दांमध्ये लिहावं लागायचं, पण आता 2 सब क्वेश्चन झाल्यामुळे तुम्हाला जवळजवळ ते 300-350 शब्दांपर्यंत लिहावं लागतं. ह्यानी होतं काय की नंबर ऑफ शब्द तुम्हाला जास्त लिहावे लागतात. जेव्हा नंबर ऑफ शब्द जास्त लिहावे लागतात ऑब्व्हियसली त्याला वेळ जास्त लागतो आणि पेपर कव्हर करणं हे चॅलेंजिंग म्हणतात. हा तो मुद्दा होता. ओके. सर, भूगोलाच्या सेगमेंट मधले जे काही प्रश्न आहेत तर ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे दिसून येतात आपल्याला, की म्हणजे जसं तुम्ही आता म्हणलात तसं मड वोल्कॅनोचा आहे, सुनामीची उत्पत्ती आणि परिणाम तो आहे, त्यानंतर भूकंपाविषयीचा जो एक प्रश्न आहे, व्हेजिटेशनचा प्रश्न आहे. तर हे जे थोडे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देणं अपेक्षित असलेले जे प्रश्न आहेत तर ह्याच्यामध्ये उत्तरं लिहिताना वेगळेपणा कसा राखायचा उत्तरं लिहिताना? आता हे जर क्वेश्चन्स पाहिले ना तर हे सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते. भूकंपाचा क्वेश्चन ऑलमोस्ट सगळ्यांनी लिहिलेला असेल आय एम शुअर, किंवा नॅचरल व्हेजिटेशनचा क्वेश्चन बऱ्यापैकी जणांनी लिहिलेला असेल. पण आता जेव्हा कॉमन क्वेश्चन असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगळंपण कसं आणणार? 2-3 गोष्टी आहेत. आता फॉर एक्झाम्पल भूकंपाचा क्वेश्चन आहे किंवा सुनामीचा क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही करंट अफेअर्समध्ये जे काही झालेलं आहे तर त्याला जर तुम्ही लिंक करू शकला तर तिथे तुमचं एक वेगळेपण दिसून येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लास्ट इयर 2025 मध्ये रशियाच्या पूर्वेकडे सुनामी आलेली, आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ पण केला होता बघा. तर तो जो प्रश्न आहे तो UPSCने पण मेन्समध्ये ह्या वर्षीच्या विचारलेला आहे आणि राज्यसेवेच्या आयोगामध्ये पण ज्या आयोगाने सुद्धा ह्या वर्षी तो विचारलेला आहे. मग तो जो करंट अफेअर्सचा क्वेश्चन असेल तर तुम्ही सुनामीचा जो प्रश्न होता तर त्याच्यामध्ये त्याची कारणं वगैरे लिहिण्यासोबतच तुम्ही हे जर लिहिलं असतं की जुलै 2025 मध्ये कामचाटका द्वीपकल्पालगत रशियामध्ये सुनामी आलेली वगैरे, हे जर पॉईंट तुम्ही ऍड केला तर तुमचे जे उत्तर आहे ना तर त्याला करंट अफेअर्सचा टच येतो. हा एक भाग. दुसरं, मगाशी बोलताना तुम्ही व्हेजिटेशनच्या क्वेश्चन बद्दल बोलला. आता प्रश्न असा होता आयोगामध्ये की भारतामध्ये जे नैसर्गिक वनसंपत्ती आहे तर त्याच्या वितरणावरती मृदा आणि हवामानाचा कसा परिणाम होतो. आता हा प्रश्न लिहिताना विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की भारतामध्ये जे हवामान आहे मग हवामानामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये टेम्परेचर येतं, त्याच्यामध्ये रेनफॉल येतो, त्याच्यामध्ये ह्युमिडिटी येतं, ज्याचा थेट परिणाम वनसंपत्तीच्या वितरणावरती येतो.
मग ह्या केसमध्ये विद्यार्थ्यांनी भारताचा जे वार्षिक पर्जन्याचं वितरण आहे तर त्या मॅपचं लिंक तुम्ही वनसंपत्तीच्या सोबत जोडणं हे गरजेचं आहे. मृदेचा मॅप काढायचा, मग मृदेचा मॅप काढून मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची वनं आहेत ते दाखवायचं. म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये तुम्ही रेनफॉलच्या डिस्ट्रीब्युशनचा मॅप दाखवू शकता, सॉइलच्या डिस्ट्रीब्युशनचा मॅप दाखवू शकता आणि त्याला तुम्ही लिंक करू शकता नॅचरल व्हेजिटेशनच्या मॅप सोबत. मग हे जेव्हा तुम्ही करता ना तर तुमचं वेगळे पण तिथे उत्तरामध्ये एक्झामिनरला जाणवतं आणि हे फार क्रुशल आहे जॉग्राफीमध्ये. कारण जॉग्राफी हा एक म्हणजे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करणारा सब्जेक्ट आहे. म्हणजे तिथे तुम्हाला जे म्हणायचंय तुम्हाला ते डायग्रामॅटिकली दाखवता येतं, तुम्हाला मॅप्स थ्रू दाखवता येतं, पाय चार्ट्स काढता येतात, ट्री डायग्राम्स काढता येतात, हिस्टोग्राम्स काढता येतात. तुम्ही जेवढं त्याला इनकॉर्पोरेट कराल ना तेवढे मार्क्स वाढण्याचे चान्सेस आहेत. सर मी तेच आता म्हणणार होते की कित्येक भूगोलातले प्रश्न हे असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला आकृत्या, डायग्राम्स हे इंटिग्रेट करणं हे फार महत्वाचं असतं, पण त्याची कित्येक मुलांना भीती वाटते किंवा त्याचा कॉन्फिडन्स नसतो. तर त्याविषयी काय सांग? मी असं सजेस्ट करेल की कुठलाही टॉपिक वाचत असताना विद्यार्थ्यांनी ना, आता सपोज भारतातल्या वनसंपत्तीबद्दल तुम्ही वाचताय, मग मुलं काय करतात की फक्त भारतातल्या वनांचे प्रकार, त्यांच्या प्रजाती कोणत्या आहेत, पाऊस किती पडत लागतो, टेम्परेचर किती असं एवढंच बघतात. पण त्याच्यासोबत तुम्ही त्याचा नकाशा पण बघा. नुसतं मृदा पण तसंच मृदांमध्ये सुद्धा नुसतं मृदांचा बद्दल वाचण्याऐवजी त्याचे नकाशे बघा. नुसतं भारतातल्या भूकंपाची कारणं बघण्यासोबत भारतामध्ये भूकंपाचं वितरण कसं आहे त्याचा नकाशा पुस्तकामध्ये दिलेला आहे, तर ते आवर्जून बघा. किंवा प्लेट टेक्टॉनिक्स बद्दल एक क्वेश्चन आपण त्याच्यामध्येच लिंक करू शकतो भूकंपामध्ये. प्लेट टेक्टॉनिक्सची थ्योरी समजत असताना पुस्तकामध्ये काही डायग्राम्स त्यांनी दिलेले आहेत, तर त्या डायग्रामची रफ लगेच वाचतानाच त्याची प्रिपरेशनची प्रॅक्टिस करा. दुसरं पुढे जाऊन मी हेही सांगेल की एकदा जर का तुमचं एक दोनदा वाचून झालेलं असेल तर जे एनसीआरटीज मध्ये, स्टेट बोर्डमध्ये किंवा महत्वाच्या रेफरन्सेसमध्ये जे काही नकाशे आहेत, म्हणजे मृदेचा नकाशा, वनसंपत्तीचा नकाशा, भारतामध्ये जे फिजिओग्राफिक रिजन्स आहेत, किंवा आता ह्या वर्षी एमपीएससी मध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न होता बघा की नॉर्थ अमेरिकेचे फिजिओग्राफिक रिजन्स त्यांनी विचारलेले. नॉर्थ अमेरिकेचा नकाशा तुम्ही ड्रॉ करा, त्याच्यामध्ये रॉकीज पर्वत, ते कॉर्डिलेरास कुठे आहेत, ग्रेट प्लेनचा रिजन कुठे आहे हे कोऱ्या नकाशामध्ये तुम्ही भरा आणि त्याच्यासोबत स्वतः सुद्धा नॉर्थ अमेरिकेचा नकाशा काढा हाताने, तो स्केच करा आणि त्याच्यामध्ये हे भरा आणि त्याला नावं द्या. ही 2-3दा तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही ते करणार नाही तोपर्यंत ते उत्तरामध्ये उतरणार नाही. सो ही गोष्ट तुम्ही करू शकता. ओके सर, आता भूगोलातले काही प्रश्न जर आपण बघितले, उदाहरणार्थ मड व्हॉल्कॅनोचा आहे, सुनामीचा आहे, शिवाय शक्ती सायक्लोनचा प्रश्न आहे, तर हे करंट अफेअर्स मधनं आलेले प्रश्न आहेत का? हो, ऍक्च्युली ते करंट अफेअर्स मधून आलेले प्रश्न आहेत, क्वेश्चन्स आहेत. मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला जे म्हणलो ना की एमपीएससीने ह्या वर्षी जे जुने एमपीएससीचे प्रश्न आणि युपीएससीचे प्रश्न ह्या दोन्हींच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगड घातलेली. हे जे प्रश्न आहेत हे बऱ्यापैकी न्यूजमध्ये होते. म्हणजे शक्ती सायक्लोन त्यांनी तर ऑक्टोबर 2025 असं आयोगाने तिथे लिहिलेलं आहे. तसंच सुनामी जर तुम्ही पाहिलं तर लास्ट इयर बघा रशियाच्या पूर्वेकडे जुलै 2025च्या आसपास ती सुनामी आलेली. सो ते करंट अफेअर्स मध्ये होतं. तसंच मड व्हॉल्कॅनो पण बघा ऑक्टोबर 2025 मध्ये अंदमान निकोबार मध्ये त्या रिजनमध्ये मड व्हॉल्कॅनोज तयार झालेले, ते न्यूजमध्ये होतं. आणि ह्या गोष्टी न्यूजमध्ये होत्या, त्यालाच धरून एमपीएससीने किंवा आयोगाने हे प्रश्न विचारलेले आहेत. आता ह्या जे करंट अफेअर्सचे असे जे प्रश्न असतात ना, तर ह्याचं प्रिपरेशन करत असताना मी स्टुडंटला एवढं सजेस्ट करेल की तुम्ही जो डेली न्यूजपेपर वाचता, तर त्या न्यूजपेपरमध्ये एखादी भौगोलिक घटना कुठली घडली, कुठे सुनामी आली, किंवा आता रिसेंटली बघा भूकंप झालेला जपानमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला, मग तो भूकंप तिथे का झाला, त्याची कारणं काय, हे मुलांना माहिती असतं. पण त्याच रिजनमध्ये जेव्हा भूकंप होतो त्याच्यामुळे सुनामी तयार होते, तर मग ते तुम्हाला करंट अफेअर्सशी तुम्हाला लिंक करून तो क्वेश्चन प्रेडिक्ट करता येऊ शकतो. म्हणजे सुनामीला जसा सुनामी जेव्हा झालेली आपण व्हिडिओ बनवलेला, सेम त्या सुनामीवरतीच युपीएससीने प्रश्न विचारलेला, आता एमपीएससीने पण तो प्रश्न विचारलेला आहे. मग भौगोलिक ज्या काही घटना होत आहेत, कुठे मोठं वादळ आलं, कुठे भूकंप झाला, कुठे सुनामी झाली, किंवा मड व्हॉल्कॅनो जे आता पेपरमध्ये विचारलेलं आहे, हे न्यूज पेपरमध्ये कुठे ना कुठे असतं. मग तो एरिया विद्यार्थ्यांनी अटलसमध्ये बघावा, त्या एरियाच्या आजूबाजूच्या गोष्टी बघाव्यात, प्लस त्याची कारणं आणि जे आपण म्हणतो ना रिडिंग बिटवीन द लाईन्स, तर ते करणं गरजेचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हे हॉर्मुझची समुद्रधुनी न्यूजमध्ये आहे, मग ती हॉर्मुझची समुद्रधुनी अटलसमध्ये बघणं ती कोणत्या 2 देशांदरम्यान आहे, त्याच्यासोबत बाबेल मॅन्डपची समुद्रधुनी, जगामध्ये इतरही काही महत्वाचे सी ट्रेड रूट पॉइंट्स आहेत का जे चोक करता येऊ शकतात, ह्याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे. बरं, ते नुसतं अटलसमध्ये न बघता आता जे काही गल्फ वॉरमध्ये जे काही चालू आहे, किंवा इस्रायल इराण किंवा अमेरिका वॉरमुळे जे काही चालू आहे,
तर त्याच्यामुळे भारताची जी ऊर्जा सुरक्षा आहे किंवा एनर्जी सिक्युरिटी आहे तर ती थोडीफार धोक्यामध्ये आलेली आहे. तर मग त्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये वारंवार कुठे ना कुठे चर्चेल्या जात असतात. म्हणजे आर्टिकल्स तुम्ही वाचता तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओपिनियन तयार करायला खूप मदत केली जाते. सो आर्टिकल्स वाचत असताना तर तुमची ओपिनियन तयार होणं ही फार महत्वाची गोष्ट होते आणि विद्यार्थी बऱ्याचदा ते टाळतात. तर ते न करता न्यूजपेपर चालणं, अटलासमध्ये ते बघणं, रिडिंग बिटवीन द लाईन्स ते समजून घेणं आणि त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो का हे प्रेडिक्ट करणं, ह्या लेवलला तुम्ही प्रिपेअर करायला पाहिजे. आणि सर भूगोल हा ज्यांचा ऑप्शनल विषय असेल त्या विद्यार्थ्यांनी आता खास करून काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजेत, कशी रिव्हिजन केली पाहिजे? आता एकतर पहिली गोष्ट तुमचे जीएस पेपर चालू आहेत. ह्या जीएस पेपर जेव्हा रविवारी संपेल त्याच्यानंतर एक आठवडाभर तुम्हाला ऑप्शनलला वेळ मिळेल. तर ह्या ऑप्शनलच्या प्रिपरेशनच्या त्या फेजमध्ये जे तुमचे महत्वाचे टॉपिक्स आहेत, आता महत्वाचे टॉपिक्स कोणते जे जुन्या युपीएससीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी वारंवार विचारलेले आहेत, मी सजेस्ट करेल की ऑप्शनलच्या केसमध्ये म्हणजे 2015-16च्या आधीचे म्हणजे 2010-15च्याही आधीचे जुने जरी क्वेश्चन तुम्ही पाहिले ऑप्शनलचे, जॉग्राफी ऑप्शनलचे, तर त्याच्यातनं तुम्हाला महत्वाचे टॉपिक्स आयडेंटिफाय करता येतील. म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी असेल तर त्याच्यामध्ये डेव्हिस आणि पेंगची सायकल असेल किंवा प्लेट टेक्टॉनिक्स असेल, क्लायमेटॉलॉजीमध्ये सायक्लोन बद्दल असेल किंवा ओशनोग्राफीमध्ये ओशन करंट्स बद्दलचे टॉपिक्स आहेत, ते महत्वाचे टॉपिक्स आहेत. तर ते तुम्ही आयडेंटिफाय करा. ह्या आठवडाभरामध्ये तुम्ही त्याची व्यवस्थित रिव्हिजन करा. दुसरा मुद्दा हे पण डोक्यामध्ये धरा की पेपर 1 मध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी सोडवत असताना हा एक विचार करा की तुम्हाला एकूण 8 प्रश्न आहेत, त्या 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे. जे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्यातला पहिला आणि 5वा प्रश्न शॉर्ट नोट जे असतात त्या कंपल्सरी असतात. उरले 3, मग त्या 3 पैकी 2 क्वेश्चन असे उचलायचे की जो तुमचा स्ट्रॉंग होल्ड असेल. म्हणजे फिजिकल जॉग्राफी असेल, प्राकृतिक भूगोल सेक्शन ए किंवा सेक्शन बी ह्युमन जॉग्राफी असेल, मग तुम्ही तो आत्ता विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही 2 क्वेश्चन कुठून उचलणार, सेक्शन ए फिजिकल जॉग्राफी की सेक्शन बी ह्युमन जॉग्राफी, त्याचा थोडासा विचार करून ठेवा कारण त्या दृष्टीनं तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल आता. आणि सर महाराष्ट्र स्पेसिफिक जे टॉपिक्स आहेत भूगोलाचे तर त्याची तयारी कशी करायची, काय रेफरन्स मटेरियल त्याच्यासाठी चांगलं आहे? आता हे बघा, इंटरेस्टिंगली आयोगाने महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित हा मुद्दा सिलेबसमध्ये टाकलेला नाहीये, पण दॅट डज नॉट मीन की तुम्ही महाराष्ट्र भूगोल वाचलाच नाही पाहिजे. जुन्या सिलेबसमध्ये त्यांनी तो स्पेसिफिकली लिहिलेला, नवीन सिलेबसमध्ये तो लिहिलेला नाहीये. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला करायचंच नाहीये, कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात तर महाराष्ट्राचा एक बेसिक भूगोल तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. सो त्याच्यामुळे आयोगाने ह्या वर्षी बघा मुंबईवरती तो प्रश्न विचारलेला होता. सिलेबसमध्ये नाहीये पण त्यांनी तो विचारलेला की मुंबई हे इकॉनॉमिकली आणि इंडस्ट्रियली खूप डेव्हलप्ड आहे, त्याची कारणं सांगा. मग हा तसा विचार केला तर महाराष्ट्र भूगोलामधून आलेला किंवा आपण असं म्हणत की तो आर्थिक भूगोलामधून आलेला प्रश्न आहे. आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न टॅकल करायचे असेल तर प्रिलिम्समध्ये आपण जे रिसोर्सेस वापरलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सौदी सरांचं पुस्तक असेल किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे, तर हे जे महाराष्ट्र स्पेसिफिक पुस्तकं आहेत त्यातलं कोणतंही एक पुस्तक व्यवस्थित करा जे आपण ऑलरेडी प्रिलिम्सला केलेलं आहे, त्याची फक्त रिव्हिजन करा आणि मेन्समध्ये तुमचं तेवढं सफिशियंट होऊन जाईल. ह्या 2 गोष्टी विचारात घ्या फक्त. आणि ऑब्व्हियसली त्याच्यासोबत नकाशांचा सराव करा, हे गरजेचं आहे. आणि सर आता 31 मेला 2026 च्या एमपीएससीची प्रिलिम आहे, म्हणजे 2026 एमपीएससीची सायकल सुरू होते. तर तुम्ही एकंदरीत ऍस्पायरंट्स साठी काय सांगाल? मी एकच गोष्ट सांगेल, आता वेळ फार थोडा राहिलेला आहे, मोजून 1-1.5 महिना वगैरे राहिलेला आहे. पर्सनली माझं असं म्हणणं आहे की शेवटचा 1 महिना किंवा ऍटलिस्ट एक 25 दिवस तुम्ही फक्त रिव्हिजनला द्या. मग त्या रिव्हिजनच्या काळामध्ये नवीन काहीच वाचू नका. तुम्हाला जे काही वाचायचे तर ते तुम्ही एप्रिल एंड पर्यंत किंवा 5 मे पर्यंत मॅक्स टू मॅक्स वाचा. तिथून पुढे मात्र नवीन काहीच वाचू नका. जे आतापर्यंत वाचलेलं आहे ते फक्त रिवाइज करा. प्रिलिम्सच्या आधी मेक शुअर की तुम्ही कमीत कमी 3 वेळा ते रिवाइज केलेलं आहे, कारण रिव्हिजन असेल तरच तुमच्या उत्तराची शॉर्टी वाढते. आणि त्यामुळे आत्ता हे जे काही 15-20 दिवस तुम्हाला एक्स्ट्राचे आत्ता मिळतात तर त्याच्यावरती प्रायोरिटीवरती जे राहिलेले पॉईंट्स आहेत ना तर ते कव्हर करण्याला प्रयत्न करा. पूर्ण सिलेबस डोळ्यासमोर ठेवा. सिलेबसमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, इव्हन एन्शंट हिस्ट्री, मग त्याच्यातले प्रत्येक पैलू न पैलू मी वाचलाय का हे मेक शुअर करा. पूर्ण सिलेबस डोळा घालून घाला. काही टॉपिक्स असे असतील की जे नजर चुकीने राहिले असतील तर ते आत्ता पहिले करून घ्या आणि मे मध्ये मात्र नवीन काहीच वाचायचं नाही, ही गोष्ट डोक्यामध्ये धरा. आणि ऑब्व्हियसली त्याच्यासोबत जुने प्रश्न आवर्जून बघत राहा. जुन्या क्वेश्चन्सनी तुम्हाला प्रिपरेशनची एक डायरेक्शन मिळेल, ती गोष्ट डोक्यामध्ये धरा. ओके,
थँक्यू सर. तुम्ही जे आता सल्ले दिलेले किंवा ज्या मुद्द्यांवरती तुम्ही आता गायडन्स केलेला आहे त्याचा नक्कीच ॲस्पायरंट्सना फायदा होईल. तर आता आपण ज्याप्रमाणे भूगोल या सेगमेंटविषयी चर्चा केली त्याचप्रमाणे आपण आता GS2 पेपर विषयी सुद्धा चर्चा करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.